प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज विधान परिषदेसाठी दाखल केला. त्या अगोदर त्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केलाय. परंतु त्यांच्या या निर्णयाला आता परभणी जिल्ह्यातून विरोध होत असून प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी अशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी आपला निर्णय स्पष्ट केला असून याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत पक्षाचे पदाधिकारी आहेत. आपलं पूर्ण नाव सांगा, आपलं पद सांगा आणि काय निर्णय झालाय. मी शिवलिंग बोधने, प्रहार जनशक्ती पक्षाचा मागील 10 वर्षापासून जिल्हा प्रमुख या पदावरती काम करतो. निर्णय असा झालेला आहे काय, सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे मोठे व्हावे किंवा चांगल्या पदावर द्यावे ही आमची इच्छा होती. परंतु हे करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं किंवा त्यांना कळवणं हे अपेक्षित होतं. त्यांनी पक्ष विलीन न करता पक्षाच्या नावावर ते मोठं झालं असतं आम्हाला आनंद झाला असता. कारण की हे पक्ष सन्माननीय बच्चूभाऊ कडू जर या पक्षाचे अध्यक्ष असतील तर हा पक्ष मोठा करण्यासाठी, नाव रूपाला आणण्यासाठी अनेक हजारो लाखो कार्यकर्त्यांनी स्वतःचं रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि परिश्रम घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून जो निर्णय घेतला तो अत्यंत वेदनादायी आहे. राज्यातले जास्तीत जास्त जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांच्यासोबत बोलूनच हा निर्णय घेतल्याचं सांगितलं त्यांनी. अत्यंत जबाबदारीने आपल्याला हे गोष्ट सांगतोय की महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्हा प्रमुखांशी, बहुतांश जिल्हा प्रमुखांशी मी फोनवरती चर्चा केली. प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी, तालुका प्रमुखांनी, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा निर्णय टीव्हीवरतीच पाहिलाय. कुठल्याही जिल्हा प्रमुखाला किंवा पदाधिकाऱ्याला सन्माननीय बच्चूभाऊंनी फोन केला नाही, विचारणा केली नाही आणि सांगितलं देखील नाही. कशासाठी गेलेत असं वाटतं मग? आम्हाला असं वाटायला लागलंय की आजपर्यंत जे शेतकरी, शेतमजुरांची जे काही आंदोलन उभी केली होती, आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर केसेस दाखल झाले, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावली, माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आणायला लावले, आम्हाला रस्त्यावर आणलं, आमच्या घराची पत्र विकायला लावली, ते फक्त त्यांना सत्तेमध्ये जाण्यासाठी. आणि काल ते एका बोलता बोलता म्हणले की ज्या कार्यकर्त्याला मान सन्मान लागतो तो माझा कार्यकर्ता होऊ शकत नाही. सन्माननीय बच्चूभाऊ कडू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्हाला शिवसेना शिंदे गटाने विधान परिषदेची उमेदवारी दिली नसती, तो मान सन्मान दिला नसता, तर तुम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केला असता का? अजिबात नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही ही भूमिका घेतली आहे. राज्यातले इतर काही जिल्हाध्यक्ष ही अशीच भूमिका घेतील असं वाटते? 100% घेतील. कारण प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भविष्यामध्ये असं वाटतं की मी कुठे ग्रामपंचायतला निवडून आलो पाहिजे, जिल्हा परिषदला आलो पाहिजे, पंचायत समितीला आलो पाहिजे. हे काही सेवाभावी संस्था नाही, राजकीय पक्ष. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आपापले राजकीय गणित आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी तो राजकीय पक्षामध्ये काम करतो. परंतु तुम्ही आता अचानक म्हणणार असाल की तुम्ही आजपासून आपला पक्ष बंद, तुम्ही त्या पक्षामध्ये जा, तिथल्या पदाधिकाऱ्याच्या हातापाया पडा, तर हे होणार नाही. आणि ही मानसिकता कुठल्याच पदाधिकारीची नाही. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा मी जातोय असं त्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिला होता, तर संपूर्ण कर्जमाफी झाली नाही. जे आरती भाऊ तुम्ही मैदानात उतरून आंदोलन करून इथपर्यंत आला होतात, आता असं काय झालं की तुम्ही हा लढा अर्धवट सोडलाय? मला चांगलं आठवतंय, बच्चूभाऊने त्या एका महिलेनं अमरावतीला नागपूरच्या आंदोलनात बच्चूभाऊच्या हाताला एक साडीचा तुकडा बांधला होता आणि भाऊने सांगितलं होतं की मी जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत हा साडीचा तुकडा काढणार. अजूनही त्यांच्या हातामध्ये त्या साडीच्या तुकड्याची पण आठवण नाही झाली का? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे 10-10 वर्ष तुमच्या म्हणजे बलिदान दिलं पक्षासाठी, पक्ष मोठा करण्यासाठी जीवाचं रान केलं. 12-12, 15-15 विशेष केसेस आहेत. 110ची कारवाई माझ्यावर स्वतः झालेली आहे. मोजरीला भाऊंसोबत 8 दिवस मी उपोषणाला बसलो होतो. प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा कार्यकर्ता सक्रिय आहे. म्हणजे हे करत असताना तुम्हाला फक्त विधान परिषद दिसली आणि ह्या कार्यकर्त्याचा संघर्ष नाही दिसला. तुम्ही ह्यांना वाऱ्यावर सोडलं. भावनेच्या भरात तुम्ही हा निर्णय घेताय. उद्या बच्चू कडून तुमचं बोलणं झालं, वापस फिरणार नाही? फिरण्याचा प्रश्नच नाही साहेब. रडल्यावर तुम्ही दूध पाजणार असाल तर तू आई कसली? आई ह्याला म्हणतात की त्या आईला त्या मुलाचं दुःख कळलं पाहिजे. आम्ही तुम्हाला आमचं सर्वस्व मानलं होतं, आम्ही तुमच्यामध्ये आमचा बाप बघत होतो, आमची आई बघत होतो. पण तुम्ही जर आम्हाला वाऱ्यावर सोडून जाणार असाल तर आमची मजबुरी आहे ना. म्हणजे आम्ही हा निर्णय आधी आयुष्यात घेतला नसता. माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधीच वाटलं नाही की आम्हाला कधी हा पक्ष सोडून कुठे जाता येईल. आम्ही आमचं घर समजतो, आमचं सगळं आयुष्य इथं घालायची आमची मानसिकता होती. पण तुम्ही हा निर्णय घ्यायला भाग पाडताय आम्हाला. एकूणच प्रहार जनशक्ती पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलं आणि केसेस घेतल्या. परंतु अशा वेळी, ज्यावेळी बच्चू कडू पक्ष विलीन करतात, आम्हाला विचारणं गरजेचं होतं, आम्हाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेतली नाही आणि शेवटी त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी.